ग्रुप आहे। आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सर्व महामानवांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचाराची पायिका आहोत। ते विचार घेऊन आम्ही समाजापर्यंत जात आहोत आणि समाजाचं हित कसं होईल, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, मग रस्त्याची असेल, पाण्याची असेल, नालीची असेल, कचऱ्याची असेल, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, त्यांना छोट्या मोठ्या काही मदतीची आवश्यकता असेल, तर अशा प्रकारच्या मदतीसाठी आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। तर आमचा उद्देश हा समाजहित आहे, समाजाचं हित झालं पाहिजे। आम्हाला पैसा कमवणे हा उद्देश आम्ही ठेवलेला नाही, तर समाजाचं हित कसं करता येईल, समाजासाठी आपल्याला काय करता येईल, या दृष्टिकोनातून आम्ही पुढे येत आहोत। आणि पहिल्यांदा आम्ही पुढे येऊन समाजापुढे हाती ही निशाणी घेऊन येत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला निवडून द्यावं ही तुम्हाला समाजाचे म्हणजे कुठले प्रश्न जाणवले? हां, समाजाकडे सध्या तरी रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, नाल्या नाही आहेत, कचऱ्याचे प्रश्न म्हणजे बऱ्याच ठिकाणी कचरा झालेला आहे, त्याला साफ करणार कोणी येत नाही आहे। जे तिकडचा भाग आहे आपल्या क्रांतीनगरसारखा, तिथे अनेक समस्या आहेत। मी ज्या अलंकारनगरमध्ये राहतो त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी समस्या होती। ती आमच्या सर्व महिला मंडळांनी समोर येऊन ती समस्या सोडवलेली आहे, नळाची योजना केलेली आहे। एवढंच नाही तर जे पाणी येतं ते चांगल्या प्रतीचं येत नाही, फिल्टर पाणी आलं पाहिजे। यासाठी आमदार गुट्टेकडे आम्ही पत्रव्यवहार करून 75 कोटीचा जो आज प्रकल्प निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा प्रयत्न आहे असं मी या ठिकाणी सांगतो।